जाहीरनाम्यासाठी सीएम साहेबांची वाट पाहतोय. जर उद्या शक्य नसेल तर उद्या बापट साहेबांच्या उपस्थितीत जाहीरनामा मुख्यमंत्री परवा येत आहे. सगळ्यांचं सेंट्रल ते एकंदरच आज पुन्हा एकदा एक नवीन पक्षप्रवेश तुमच्याकडे झालेला आहे. अगदी रिझल्ट लागेपर्यंत हे प्रवेश चालू असणार आहे. ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे आणि अखंडपणे चालू आहे. राष्ट्रवादीला अजिबात वावडं नाही, चांगल्या कार्यकर्त्यांबद्दल वावडं नाही. एकंदरच जर बघितलं तर भोसरीमधला प्रभाग क्रमांक 8 खूपच संवेदनशील होतो आहे, नेहमी चर्चेत राहतो. तुम्ही मागणी करता का इथली एकंदर परिस्थिती बघून तो संवेदनशील घोषित केला जावा अशी तुमची मागणी आहे, गरजेची वाटते का? नाही, अशी माझ्याकडे कोणी तक्रार केली नाही. आमच्याही कार्यकर्त्यांनी किंवा मी समोरची ऐकली नाही. जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना कुठल्याही कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रभागाची तशी मागणी केली तर आमचा त्याला पाठिंबा राहील, कारण आम्हाला काही गडबड करायचीच नाही आहे. राष्ट्रवादीच्याच एका अपंग उमेदवाराला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. त्याचं पोलीस स्टेशनमध्ये सगळे उमेदवार होते. या संदर्भात अपंग म्हणजे कार्यकर्ता का उमेदवार कार्यकर्ता होता नाही, चौकशी करतात. ते आता सांगायला असं होतं ना की तो ज्याला मारलंय तो खरंच राष्ट्रवादीचा आहे का, ज्याने मारलंय तो खरंच BJPचा आहे का, हे पण पाहावं लागेल. जर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता चुकीचं हे करत असेल तर त्याला शासन व्हावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. मग भले तो आमच्या पक्षाचा असला तरी. भाऊ, अगदी थोडा काळ उरला प्रत्यक्ष मतदानाला आणि अजूनही भाजप जाहीरनामा जाहीर करत नाही, काय करत? जाहीरनामा तयार आहे. खरं तर काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, परवा दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायचं आमचं सगळ्यांचं ठरलं होतं, म्हणून त्याला उशीर झाला. उद्या बापट साहेबांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन होईल. जाहीरनामा नेमका नेत्यांसाठी आहे की जनतेसाठी आहे? जाहीरनामा जनतेचा आहे आणि जनतेसाठी आहे. मग नाही, नेत्यांचीच वाट पाहिली जाते. इतर सर्व पक्षाचे जाहीरनामे आले, परंतु तुम्ही सत्तेची स्वप्न पाहताय. असं असताना या ठिकाणी जनतेचा जाहीरनामा जो आहे तो फक्त नेत्यांनी यावा आणि त्यांनीच जाहीर करावा यासाठी इतके दिवस वाट पाहिली जाते. 2 दिवस फक्त जो आम्हाला सत्यात उतरता यावा असाच जाहीरनामा आम्ही केलेला आहे.